पुनरावृत्ती करणार आहे. आपण भाव शिकायला सुरुवात करताना प्रथम भावापासून सुरुवात केलेली होती आणि सर्व भाव शिकत असताना आपण त्या भावाला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते, त्या भावाची दिशा काय आहे, त्या भावाचा कारकग्रह कोणता आहे, त्या भावावरून कोणते शारीरिक अवयव आपण पाहतो, या सर्व गोष्टी पाहत पुढं आपण गेलेलो होतो. आता प्रथम भावाचा विचार करायचा झाला तर याची इतर नावं म्हणजे त्याला लग्न भाव, तनुभाव, आद्य भाव, उदय भाव या नावाने ज्योतिषशास्त्रात ओळखलं जातं. याची दिशा जी आहे ती पूर्व दिशा आहे. याचा कारकग्रह जो आहे तो रवी आहे आणि या भावावरून स्वतःविषयी सर्व माहिती मिळते. आपल्याला जर आपलाच अभ्यास करायचा असेल तर कुंडलीतला प्रथम भाव आपल्याला तपासावा लागेल. म्हणून प्रथम भावावरून आपले शारीरिक वर्णन, आपला रंग, आपलं रूप, आपली उंची, आपण बोलतो कसे, वागतो कसे, आपला आचार कसा आहे, आपला आत्मविश्वास, आपल्यामध्ये असलेली इच्छाशक्ती, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या यश अपयशाच्या गोष्टी, आपली रोगप्रतिकारक शक्ती कशा प्रकारची आहे इत्यादी सर्व गोष्टी आपण प्रथम भावावरून पाहतो. त्यानंतर आपण द्वितीय भावाकडे वळलेलो होतो. तर द्वितीय भावाची दिशा जी आहे ती पूर्व ईशान्य दिशा आहे. या भावाचा कारकग्रह जो आहे तो गुरु आहे आणि या भावाला धन भाव, कुटुंब भाव, वाणी भाव या नावानेही ओळखलं जातं. नावाप्रमाणेच या भावावरून आपली आर्थिक स्थिती समजते. कौटुंबिक आर्थिक स्थिती, स्वतःची आर्थिक स्थिती, त्याशिवाय चलसंपत्ती, विविध प्रकारचे जे चलसंपत्ती की जे आपण पटकन एनकॅश करू शकतो, अशा पद्धतीची सर्व संपत्ती जी आहे ती द्वितीय भावावरून समजली जाते. द्वितीय भावावरून आपल्या चेहऱ्यावरील जे अवयव आहेत, नाक असेल, ओठ असेल, हे सुद्धा गाल असतील, ह्यासुद्धा पाहिल्या जातात. द्वितीय भावावरून आपण घसा, गळा, त्या जातकाचा आवाज कशा प्रकारचा असेल ह्याही गोष्टी आपण पाहतो. त्यानंतर आपण आलो तो तृतीय भावाकडे. तृतीय भावाला उपचय भाव या संज्ञेनेही ओळखले जाते. तृतीय भावाची जी दिशा आहे ती उत्तर ईशान्य ही दिशा आहे. तृतीय भावाचा कारक ग्रह आहे तो मंगळ ग्रह आहे आणि तृतीय भावाची इतर नावं म्हणजे पराक्रम भाव, विक्रम भाव, शौर्य भाव, धैर्य भाव आणि बंधू भगिनी भाव या नावावरून आपण त्याला ओळखतो. या भावावरून पाहिल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजे छोटे प्रवास आणि संपर्क साधण्याची सर्व माध्यमं, दळणवळणाची सर्व माध्यमं, कम्युनिकेशन स्किल इत्यादी गोष्ट आपण तृतीय भावावरून पाहतो. आपले शेजारी कसे असतील, आपले भावंड कसे असतील, भावंड म्हणजे स्पेसिफिकली पाठीवरची भावंड, भाऊ किंवा बहीण हे तृतीय भावावरून पाहिले जातात. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला किती प्रवास करावे लागतील याही गोष्टी तृतीय भावावरून पाहिल्या जातात. मनाचा कल, व्यक्तीचे ॲटिट्यूड किंवा कोणतंही कर्म करण्यासाठी त्या पाठीमागे जो एक ड्राईव्ह लागतो, जो एक इनिशिएटिव्ह लागतो, तो या तृतीय भावावरूनच पाहिला जातो. त्यानंतर आपण आलो तो चतुर्थ भावाकडं. तर चतुर्थ भावाला आपण सुखस्थान, वाहन सौख्याचे स्थान, वास्तुस्थान, मातृस्थान इत्यादी नावाने ओळखतो. चतुर्थ भावाचे कारकग्रह जे आहेत ते दोन आहेत. एक म्हणजे चंद्र. चंद्र हा मातेचा कारक आहे म्हणून मातृसुखासाठी चंद्र महत्त्वाचा आहे. आणि दुसरं जे आहे, चतुर्थ भावावरून कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी जी प्राथमिक बुद्धी लागते, त्या प्राथमिक बुद्धीचा कारक बुध हा सुद्धा एक चतुर्थ भावाचा कारकग्रह ठरलेला आहे. चतुर्थ भावात शुक्र आणि चंद्र हे दोन ग्रह दिग्बली ठरतात. म्हणजे ते दोन ग्रही चतुर्थ भावाशी संबंधित असता चांगल्या प्रकारची फळं देतात. चतुर्थ भावावरून पाहिल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजे मातेसंबंधात सर्व गोष्टी, मातृसुख कशा प्रकारचं असेल, मातेची बुद्धिमत्ता, मातेशी संबंध कशा प्रकारचे राहतील, वास्तुसौख्य, स्थावर इष्टिटीचे सौख्य, वाहन सौख्य, संबंध कशा प्रकारचे राहतील, वास्तुसौख्य, स्थावर इष्टिटीचे सौख्य, वाहन सौख्य इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या
चतुर्थ भावावरून पाहिले जातात. तसंच आयुष्याच्या शेवटचा काळ कशा प्रकारचा जाईल हे सुद्धा चतुर्थ भावावरूनच पाहिलं जातं. चतुर्थ भावानंतर आपण आलेलो होतो पंचम भावाकडे आलेलो होतो. पंचम भावाची इतर नाव म्हणजे त्याला सूतस्थान, संततिस्थान, विद्यास्थान इत्यादी नावानं ओळखलं जातं. आपल्याला संतती सौख्य कशा प्रकारचे मिळणार आहे, आपल्याकडून विद्यार्जन किती होणार आहे, किंवा सर्टिफिकेट मिळवून देणारी व्यावहारिक विद्या ही पंचम भावावरून पाहिली जाते. निसर्ग कुंडलीमध्ये पंचम भावामध्ये सिंह रास येते आणि सिंह रास ही नेतृत्वाशी संबंधित आहे. म्हणजे त्या जातकामध्ये नेतृत्व गुण कशा प्रकारचे आहेत, त्याचे फॉलोअर्स, त्याचे शिष्य, त्याचे संतती त्याला किती साथ देणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला पंचम भावावरूनच ओळखता येतात. त्याशिवाय उपासना, पूर्वसंचित, कला मनोरंजन इत्यादी सर्व गोष्टी सुद्धा पंचम भावावरूनच पाहिल्या जातात. जातकाचे शिक्षण कशा प्रकारचे होईल हे आपल्याला पंचम भावावरूनच समजते. त्याशिवाय संततीच्या बाबतीत संतती होणे इथपासून ते संततीचे सौख्य कशा प्रकारचे मिळेल हे सुद्धा आपल्याला पंचम भावावरूनच समजते. पंचम भावाची जी दिशा आहे ती उत्तर वायव्य ही दिशा आहे आणि पंचम भावाचा कारक ग्रह गुरु आहे. पंचम भावाचा अभ्यास केल्यानंतर आपण षष्ठ भावाकडे वळलो होतो. षष्ठ भावाला एक संज्ञा आहे त्रिकस्थान. प्रथम भावावर हे ताण निर्माण करणारं स्थान आहे, कारण प्रथम भावाशी हा भाव षडाष्टक योग करतो. षष्ठ भावावरून षड रिपू पाहिले जातात. म्हणून मंगळ आणि शनी हे दोन पापग्रह या भावाचे कारक ग्रह आहेत. याशिवाय जातकाला होणारे आजाराचं स्वरूप दीर्घमुत्तीचे असतील की तडकाफडकी येणारे पण तसंच लवकर बरे होणारे असतील, अशा प्रकारचे आजारही आपल्याला षष्ठ भावावरून ओळखता येतात. षष्ठ भावाला मातुल स्थान असेही म्हणतात, कारण षष्ठ भाव हा चतुर्थ भावापासून तिसरा येत असल्यामुळं मातेची भावंड या भावावरून पाहिले जातात. म्हणून मामा मावशीचे सुख हे सुद्धा षष्ठ भावावरूनच पाहिले जाते. आयुष्यामध्ये आपले शत्रू कशा प्रकारचे असणार आहेत, शत्रू कोण असणार आहेत, आपल्याला संघर्ष किती प्रकारचा करावा लागणार आहे हे आपल्याला षष्ठ भावावरूनच कळते. त्याचप्रमाणे भाडेकरू आपल्याशी कशा प्रकारे वागणार आहे, कर्ज, आपल्याला कर्ज सहज मिळू शकतं का कर्ज मिळताना अडचणी येणार आहेत, इत्यादी गोष्टी सुद्धा षष्ठ भावावरूनच पाहिली जातात. आणि षष्ठ भावाची दिशा जी आहे ती पश्चिम वायव्य ही दिशा आहे. यानंतर आपण आलो होतो सप्तम भावाकडे. सप्तम भावाला कलत्र भाव, विवाह भाव या नावाने ओळखले जाते. या भावाची दिशा आहे पश्चिम दिशा. या भावाचा कारक ग्रह आहे शुक्र आणि या भावामध्ये शनी हा ग्रह दिग्बली असतो. सप्तम भावावरून विवाह सौख्यासंबंधित, जोडीदारासंबंधित सर्व गोष्टी आपल्याला जाणून घेता येतात. विवाह कधी होईल, विवाह कशा प्रकारे होईल, विवाह सुखावर राहील का विवाहानंतर आपत्ती येतील, पत्नी कशा प्रकारची राहील, पत्नी आपल्याला सौख्य कशा प्रकारचे देऊ शकते, हे आपल्याला सप्तम भावावरूनच कळतं. विवाह ही एक जशी भागीदारी आहे तसंच व्यवसायातील भागीदारी, आपला भागीदार कसा असेल, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला सप्तम भावावरूनच समजून येतात. सप्तम भाव हा प्रतिस्पर्ध्याचा भाव आहे. सप्तम भाव हा प्रथम भावाच्या अगदी समोर येत असल्यामुळे तो प्रथम भावाचा आरसाच आहे असं आपल्याला नक्की म्हणता येतं. त्यानंतर आपण सप्तम भाव हा प्रथम भावाच्या अगदी समोर येत असल्यामुळे तो प्रथम भावाचा आरसाच आहे असं आपल्याला नक्की म्हणता येतं. त्यानंतर आपण अष्टम भावाकडे आलेलो होतो. अष्टम भावाला मृत्यूभाव, आयुष्यभाव या नावाने सुद्धा ओळखलं जातं.
अष्टम भावाची दिशा जी आहे ती पश्चिम नैऋत्य दिशा आहे. या भावाचा कारकग्रह आहे शनी आहे. या भावावरून जातकाच्या आयुष्याविषयी, जातकाला आयुष्याची मर्यादा किती लाभलेली आहे, त्याच्यावर संकट आपत्ती कशा प्रकारची येणार आहेत, जातकाच्या बाबतीत कोणत्या शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत, या लाभलेल्या आयुष्यात त्याला मृत्यूसम अशा कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे, म्हणजेच आयुष्याचं जे विष आहे हे त्याला कोणकोणत्या प्रकारचं आणि कशा प्रकारे पचवावं लागणार आहे हे अष्टम स्थान दर्शवतो. त्यानंतर आपण नवम भावाकडे आलो होतो. नवम भावाला भाग्यभाव, धर्मभाव या नावानेही ओळखलं जातं. या भावाची दिशा आहे ती उत्तर नैऋत्य ही दिशा आहे. ह्या भावाचे कारकग्रह दोन आहेत, एक आहे गुरु आणि दुसरा आहे रवी. भाग्याचा कारक गुरु आणि पित्याचा कारक रवी. भाग्यभावावरून आपला प्रथम गुरु म्हणजे आपला पित्यासंबंधित सर्व प्रकारची माहिती मिळू शकते. पित्याचं मार्गदर्शन आपल्याला कशा प्रकारचं मिळणार आहे हे सुद्धा आपल्याला भाग्यभावावरून कळतं. भाग्यभावावरून जातकाच्या धार्मिक भावना कशा प्रकारच्या आहेत, जीवनामध्ये तो तीर्थयात्रा किती करणार आहे, सत्संग त्याला कशा प्रकारचा लाभणार आहे, उत्तम मार्गदर्शक मिळणार आहे का, दूरचे प्रवास, त्याच्या प्रारब्धात काय काय लिहिलेलं आहे, अशासारख्या सर्व गोष्टी भाग्यभावावरून कळतात. तसंच उच्च शिक्षण, PhD, संशोधन यासुद्धा गोष्टी आपल्याला भाग्यभावावरून पाहता येतात. शिक्षणाच्या निमित्तानं होणारे परदेशगमन पाहताना भाग्यभावाचा सहभाग त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर आपण दशम भावाकडे आलो होतो. दशम भावालाच कर्मभाव म्हणून ओळखले जाते. दशम भावाची जी दिशा आहे ती दक्षिण दिशा आहे. या भावाचे कारकग्रह 4 आहेत, रवी, शनी आणि बुध, गुरु. हे 4 वर्णाचे 4 ग्रह दशम भावाचे कारक आहेत. दशम भावावरून जातकाच्या हातून आयुष्यात कशा प्रकारची कर्म घडणार आहेत, नोकरी व्यवसाय त्याला लाभणारं वातावरण कशा प्रकारचे असतील, त्याच्याबरोबरचे लोक कसे असतील, त्याचे बॉस कसे असतील आणि सबऑर्डिनेट्सचं त्याला सहकार्य कशा प्रकारचं मिळणार आहे इत्यादी गोष्टी कळतात. त्याचप्रमाणे मान सन्मान जातकाला मिळणार आहे का, त्याला प्रमोशन्स मिळणार आहेत का, यासुद्धा गोष्टी दशमस्थानावरूनच कळतात. जातकाच्या हातून समाजकार्य कोणत्या प्रकारचं होणार आहे हे सुद्धा दशम भावावरूनच समजतं. त्यानंतर आपण 11व्या भावाकडे आलो होतो. 11व्या भावाला लाभ भाव असेही म्हणतात. या भावाची दिशा जी आहे ती दक्षिण आग्नेय ही दिशा आहे. या भावाचा कारकग्रह सुद्धा गुरु हा ग्रह आहे. जातकाला आयुष्यात होणारे विविध प्रकारचे लाभ, जातकाला मित्र कशा प्रकारचे मिळणार आहेत, मित्रांचं सहकार्य मिळणार आहे का, त्याशिवाय जातकाचा ज्येष्ठ बंधू या संदर्भात जी काही सर्व माहिती आहे ती लाभ भावावरून आपल्याला मिळू शकते. लाभ भाव हा दशम भावाच्या द्वितीयात येत असल्यामुळे स्वकर्मातून मिळणारी धनप्राप्ती लाभ भावावरून पाहिली जाते. लाभ भाव हा संतती भावाच्या अगदी समोर येत असल्यामुळे मिळकत शुद्ध तर संतती सौख्य शुद्ध स्वरूपाची मिळेल हे आपल्याला नक्की सांगता येईल. त्यामुळे आपण जे काही मिळवतो ते चांगल्या मार्गाने चांगल्या प्रकारे मिळवायला पाहिजे हे लाभभाव दर्शवतो. अयोग्य मार्गाने पैसा घरात आला की संतती सौख्य हे बिघडतं, संतती अकर्तृत्वात निघते. हा अनेक लोकांचा अनुभव आहे, हे आपल्याला माहीतच आहे. कुंडलीतील शेवटचा राहिलेला भाव म्हणजे द्वादश भाव. या भावालाच आपण व्ययभाव, बंधनभाव, परदेश गमन भाव या नावानेही ओळखतो. या भावाची जी दिशा आहे ती पूर्व आग्नेय ही दिशा आहे. या भावाचा कारकग्रह हा सुद्धा शनिग्रहच आहे. द्वादश भाव हे प्रथम भावापासून 12वे येत असल्यामुळे
अतिशय दूरचे माहीत नसणारे स्थान असं याला म्हटलं जातं. याचा कारक शनी, कारण शनी हा आयसोलेट करणारा, विलगीकरण करणारा, क्वारंटाईन करणारा ग्रह आहे. हे कोरोना व्हायरसच्या निमित्तानं आपल्यासमोर स्पष्ट झालेलंच आहे. या भावावरून जातकाकडून होणारे सर्व प्रकारचे खर्च, मग त्या चांगल्या कारणासाठी असो किंवा अयोग्य कारणासाठी असो, उदाहरणार्थ कर्ज घेतलेलं आहे, कर्जाची परतफेडसुद्धा या द्वादश भावावरूनच पाहिली जाते. हा आयसोलेट करणारा भाव असल्यामुळे या भावावरून कारागृहवास, हॉस्पिटलायझेशन, सर्वसंग परित्याग इत्यादी गोष्टीसुद्धा पाहिल्या जातात. या भावात जर जास्त पापग्रह असतील तर जातकाला बंधन योगाला सुद्धा सामोरं जावं लागतं. 2 किंवा 2पेक्षा जास्त पापग्रह असतील, विरोधी गुणधर्माचे असतील, तर जातकाला दिवाळखोरीला सुद्धा सामोरं जावं लागतं. या भावावरून व्यसन, भूतबाधा इत्यादी गोष्टी पाहिली जातात. भूतबाधा होते म्हणजे काय होतं की जातक हा दुसऱ्या कुणाच्या तरी बंधनात राहून काम करत असतो. या भावावरून परदेशगमन, परदेशातील वास्तव्य किती काळाचं राहील, कशा प्रकारचं राहील, परदेशातील अनुभव आनंदाचे असतील की दुःखाचे असतील इत्यादी गोष्टीसुद्धा पाहिल्या जातात. या भावाला मोक्ष भावसुद्धा म्हटलं जातं. सर्वसंग परित्याग केल्याशिवाय माणूस मोक्षाच्या पायरीवर चढू शकत नाही. या भावावरून शय्यासुखही पाहिलं जातं, कारण शय्यासुखामध्ये सुद्धा शारीरिक आणि मानसिक व्यय हा येतोच. गंमत म्हणजे या भावावरून समाधी अवस्थाही पाहिली जाते आणि शय्यासुखही पाहिलं जातं. कारण या दोन्हीची एक सोपी व्याख्या करायची झाली तर असं म्हणता येतं आपल्याला की जागृत अवस्थेमध्ये लागलेली तंद्री, आणि हीच गोष्ट या दोन्ही अवस्थांमध्येही होत असते. या भावामध्ये जे शुभग्रह असतील तर जातकाला घेतलेल्या कर्जाची परतफेड करणं हे सोपं जातं. म्हणून एखाद्या विद्यार्थ्याच्या परदेश गमनासंबंधित, म्हणजे या विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवावं का, असा ज्यावेळेला प्रश्न असतो त्यावेळेला या भावामध्ये पापग्रह असून चालणार नाही. या भावामध्ये शुभग्रह असतील तर जातकाला परदेशात तो ज्या उद्देशानं जातो तो उद्देशही त्याचा सफल होतो आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड करणं सुद्धा त्याला सहज साध्य होतं. अशा प्रकारे आपण 1 ते 12 भावांची थोडक्यात उजळणी केलेली आहे. प्रथम भाव म्हणजे तुमच्यावर तुमचा झालेला जन्म आहे, म्हणजे तुमच्यावर झालेली ती सक्ती आहे. आणि द्वादश भाव म्हणजे तुमच्यासाठी तो राखून ठेवलेला मुक्तीचा मार्ग आहे. म्हणजेच कुंडली म्हणजे प्रथम भाव सक्तीपासून सुरू झाला आणि द्वादश भाव मुक्तीमध्ये संपलेला आहे. आणि जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो काही मधला कालावधी आहे याच्यामध्ये आपल्याला काय काय भोगावं लागणार आहे, आपल्यासमोर काय काय मांडून ठेवलेलं आहे हे आपल्याला इतर भावावरून समजतं. आता आपण थोडक्यात भावांचं वर्गीकरण पाहणार आहोत. कुंडलीतील जे 1, 4, 7 आणि 10 हे जे 4 भाव आहेत यांना केंद्र भाव असं म्हणतात आणि यांनाच विष्णू स्थानही असं म्हणतात. विष्णू हा प्रयत्न आणि कर्तृत्व दर्शवतो. म्हणून केंद्र भावात जर ग्रह जास्त असतील तर अशी व्यक्ती स्वप्रयत्नावर, स्वकर्तृत्वावर आयुष्यामध्ये मोठ्या गोष्टी करून दाखवते. तसंच कुंडलीतील पंचम भाव आणि भाग्यभाव या 2 भावांना कोन भाव असं म्हटलं जातं. यालाच लक्ष्मी भाव असंही म्हटलं जातं. तसं